औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न औषध प्रशासनाने इंदापूर शहरात धडक कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित अन्न पदार्थांसह वाहन असा एकूण 2,57,254 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज नूर अहमद मोमीन, वय वर्ष 60, राहणार बागवान गल्ली, इंदापूर. पद्माकर नरहरी तांदळकर, वय वर्ष 53, राहणार कसबा, इंदापूर. तसेच अकलूज येथील पुरवठादार काजी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 1 जून रोजी सायंकाळी 7 ते रात्री 9च्या सुमारास अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने इंदापूर शहरातील जुना कचेरी रोड परिसरातील राज हॉटेल तसेच राम वेस परिसरात तपासणी केली. त्यावेळी आरोपी अजीज मोमीन याच्याकडे 2,200 रुपयांचा एम सेंटेड तंबाखू विक्रीसाठी साठवणूक ठेवल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर राम वेस परिसरात उभ्या असलेल्या टाटा इंडिका विस्टा या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रीमियम RMD पान मसाला, विमल पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, B1 तंबाखू, शॉर्ट लक्झरी चिविंग तंबाखू आदी विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला आहे. दरम्यान पंचनामा सुरू असताना आरोपी पद्माकर तांदळकर हा उपस्थितांची नजर चुकून घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.